नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तब्बल 6 दिवस आपल्याला 70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर ग्रामीण बिग बॅश ही मोठी टुर्नामेंट पाहायला मिळाली। आतापर्यंत मित्रांनो, या 10-12 वर्षात जितक्या पण ऑल इंडिया ओपन किंवा ग्रामीणच्या टुर्नामेंट झाल्या, त्या टुर्नामेंटला इतकी वॉचिंग आली नाही तितकी या स्पर्धेला वॉचिंग आलेली। तर या स्पर्धेचे असे वैशिष्ट्य होते की मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला 2 कार पाहायला मिळाल्या व बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी 2 बाईक होत्या। तर त्या बाईक व कार कुणाला मिळाल्या ते आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, फायनलची मॅच झाली गोरसई बी वर्सेस वडवली बी। एका साईडला होते भावेश पवार, दुसऱ्या साईडला होते ऋतिक पाटील। ग्रामीणच्या या टॉपच्या टीम आहेत। प्रथमतः बॅटिंग करत असताना मौलिक 11 वडवली बी या टीमने टोटल 7 ओव्हरमध्ये 68 रन बनवल्या। त्यात मित्रांनो, ऋतिक पाटीलने नॉट आउट 20 चेंडूत 30 रन बनवल्या। ओमी गेनी ॲज अ आयकॉन खेळत असताना 5 चेंडूमध्ये 10 रन बनवल्या। विशाल पाटीलने 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव बनवली। कमलेश पाटीलने 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या। विवेक शेलारने ॲज अ आयकॉन खेळत असताना 4 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या आणि शुभम पाटीलने 7 चेंडूत 8 धावा बनवल्या। आता आपण पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बीने बॉलिंग करत असताना भावेश पवारने 2 ओव्हरमध्ये मित्रांनो 26 धावा देऊन 1 विकेट घेतला। करण अंबालाने ॲज अ आयकॉन खेळत असताना 2 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 2 विकेट घेतले। खूप चांगली बॉलिंग केली। पवन केनेने 2 ओव्हरमध्ये 12 रन दिल्या। कपिल केनेने 1 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या। तर मित्रांनो, गोरसई बीने हा सामना 5.3 ओव्हरमध्ये जिंकला। टोटल 72 धावा बनवल्या। त्यात मित्रांनो, पवन केनेने 15 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्या। संदेश केनेने 11 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या। भावेश पवारने 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या आणि किशोर मुकादमने 1 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या। तर मित्रांनो, हा सामना गोरसई बीने 6 विकेट राखून जिंकला। तर आता आपण येऊ फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण झाला। तर मित्रांनो, फायनलचा मॅन ऑफ द मॅच झाला पवन केने। खूप चांगली बॅटिंग मित्रांनो या स्पर्धेमध्ये पवन केनेने केली। आता आपण येऊ या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर। तर ग्रामीण बिग बॅश या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर झालेला आहे भावेश पवार। टोटल मित्रांनो 12 विकेट या स्पर्धेमध्ये भावेश पवारने घेतले आणि ही बाईक होती 14वी बाईक भावेश पवारने आतापर्यंत जिंकली। आता आपण येऊ मित्रांनो या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन। तर बेस्ट बॅट्समन ठरलेला आहे वेस्ट बेंगालचा टायगर जगत सरकार। टोटल मित्रांनो या स्पर्धेमध्ये जगत सरकारने 126 धावा बनवल्या। खूप चांगली बॅटिंग मित्रांनो या स्पर्धेमध्ये जगत सरकारने केली। आता आपण येऊ ग्रामीण बिग बॅश या टुर्नामेंटमध्ये रनरअप संघ। तर रनरअप संघ राहिलेला आहे वडवली बी। या संघाने मित्रांनो खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केली, खास करून मित्रांनो ऋतिक पाटीलने। या संघाला टोटल 7 लाखचा कॅश प्राईज मिळाला। ग्रामीण बिग बॅश या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन टीम राहिलेली आहे गोरसई बी आणि मागच्या वर्षी पण मित्रांनो हीच टीम चॅम्पियन ठरली होती। या टीमला टोटल 13 लाखचं कॅश प्राईज मिळालं। खूप चांगली बॅटिंग बॉलिंग या टीमने केली, खास करून मित्रांनो भावेश पवारने ॲज अ आयकॉन खेळत असताना करण अंबालाने पण चांगली बॉलिंग केली। तर आता मित्रांनो येऊ आपण ग्रामीण बिग बॅशमध्ये मॅन ऑफ द सिरीज। तर ग्रामीण गटात मित्रांनो ऋतिक पाटील या प्लेयरने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलेला आहे। टोटल मित्रांनो 8 विकेट आणि 143 धावा ऋतिक पाटीलने या स्पर्धेत बनवल्या आणि त्याला अल्टोची कार देण्यात आली। आता आपण येऊ मॅन ऑफ द सिरीज आयकॉन प्लेयर। तर आयकॉनमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे रजत मुंडे। टोटल 150 धावा मित्रांनो बनवल्या रजत मुंडेने आणि त्याला वॅगनरची कार मॅन ऑफ द सिरीज मिळाली। तर मित्रांनो असे होते अपडेट आपल्याला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या प्लेयरचं नाव कमेंट करा। धन्यवाद।